ज्यावेळेला युरोपियन्स इथे आले त्यावेळेला त्यांनी जे सुधारणावादी रूप घेतलेलं होतं ते रुजवायला इथे चांगली भूमी मिळाली. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांचा जन्म 1630चा. पॉंडिचेरीमध्ये त्यावेळेला 1630ला डचांनी प्रिंटिंग प्रेस काढलेला होता. आजही तो प्रिंटिंग प्रेस तिथे उत्तम अवस्थेत आहे आणि डच कॉन्सुलेटकडनं त्याची व्यवस्था राखली जाते. इथे काही नव्हतं असं मी अजिबात म्हणत नाही. ही सोन्याची भूमी होती. सोन्याचं धूर इथनं निघत होता म्हणून प्रत्येक परदेश प्रवाशानं लिहून ठेवलेलं आहे. विशाल आणि समृद्ध भारताला त्यावेळेला सोन्याची चिडिया असंच म्हटलं जात होतं. कारण 1608मध्ये सुरतेला इंग्रजांचं हेक्टर नावाचं जहाज ज्या वेळेला लागलं त्यावेळेला भारताचा जागतिक व्यापारपेठेतील हिस्सा हा 25% होता. संपूर्ण जागतिक बाजारपेठेतील एकट्या भारताचा हिस्सा 25% होता. त्याच्या अगोदर म्हणजे अगदी रोमन काळात जर का आपण गेलो तर ज्युलियस सीझरचा एक आदेश आहे. त्या आदेशात त्यानं रोमन स्त्रियांनी भारतातनं आलेली मलमलची वस्त्र वापरायची नाहीत कारण ती खूप पारदर्शक असतात म्हणून त्यांनी ती वापरायची नाहीत म्हणून एक हुकूम काढलेला आपल्याला दिसतो. आणि अशा ह्या भारतात ज्या वेळेला युरोपियन्स आले त्यावेळेला जर का बघायला गेलं तर एक प्रकारे बजबजपुरीच चाललेली होती. राष्ट्र नावाची भावना अजून यायला खूप वेळ लागणार होता. आणि अशा याच्यात युरोपियन आले. सरांनी पाठीमागच्या तैलचित्राचा उल्लेख केला. या तैलचित्रात जो इंग्रज महाराजांना नजराणा देतोय ना त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झेंडेल. याचा बाप हा मुंबईचा गव्हर्नर होता आणि एक गव्हर्नर असताना त्यानं आपल्या कंपनीला कळवलेलं होतं हळूहळू व्यापार करता करता इथली सत्ता काबीज करायला आपल्याला खूप वाव आहे. मुंबईचा इतिहास ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला त्याच्यात एक नाव महत्त्वाचं नाव येतं सर जेराल्ड आंजिएर. मुंबईचं पहिलं पोलीस दळ या माणसानं उभं केलं. पण हे करताना तो व्यापार करतोय. व्यापार करता करता त्याचा एक डोळा इथल्या सत्तांच्यावरती आहे. इथे आपल्याला भूभाग घेता येतील का आणि ह्याच्यासाठी तो इंग्लंडमधनं परवानगी मागतोय. कुणाची तर आपल्या डायरेक्टरांची. एक लक्षात घ्या हे युद्ध कोणाचं चाललेलं आहे. इथं कोण कोणाला ताब्यात घेतंय. एक व्यापारी कंपनी ह्या ईस्ट इंडिया कंपनीकडे त्यांची जी इमारत होती ना त्याच्यात किती माणसं कामाला होती माहिती आहे का. ह्याच्यात 35 कामगार होते. कायमस्वरूपी असे 35 कामगार होते आणि कंपनीचे भागीदार किती होते तर 23 भागीदार होते. या भागीदारांनी इंग्लंडच्या बादशाहकडनं परवानगी घेतलेली आहे. आम्ही भारतात भूभाग काबीज करतो त्याला तू परवानगी दे. माल कोणाचा खातंय कोण सगळा चांदाधुंदीचा कारभार आहे. कारण ही भूमी त्यावेळेला तशी झालेली होती. मुघलांच्या दरबारात ऐशाराम अय्याशी आणि लाचखोरी याला खूप वाव होता. शिवाजी महाराजांसारखा एखादा राजा इथे आहे की जो या परकीयांना विरोध करतोय.
1757च्या जूनमध्ये ही प्लासीची लढाई आपण म्हणतो की ही प्लासीची लढाई किती वेळ चाललेली आहे. इन मिन मोजून 40 मिनटं चाललेली लढाई आहे. 40 मिनटाच्या लढाईत 27 एतद्देशीय ठार झाले. इंग्रजांच्याकडचे 3 इंग्रज ठार झाले. एक 12-13 एतद्देशीय ठार झाले आणि या देशाचा इतिहास बदलला. इतिहास बदलला पण सत्व बदललं नाही, हेही पण मी तुम्हाला सांगतो. 1757ला प्लासीची लढाई झाली. मीर जाफर, सिराजुद्दौलाला मीर जाफरनं पकडला आणि त्याच दिवशी त्याचा शिरच्छेद केला. आणि मीर जाफर निजाम म्हणा, वजीर म्हणा, नवाब म्हणा म्हणून बंगालच्या गादीवरती बसला. पण ह्याला ज्या नवाब पदावरती ज्यांना आणलेलं आहे, एक पपेट म्हणून बसवलेला आहे, त्या कंपनीची हाव काही सुटत नव्हती. भस्म्या रोग लागल्यासारखा ह्यांना पैसा गोळा करायचा नाद लागलेला होता. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रज इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे. एतद्देशीय इतिहासकारांनी काय लिहून ठेवलं आहे मी अजून त्याच्याबद्दल सांगत नाही, पण इंग्रज इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे की शेकडो नावा ह्या कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम्समध्ये आणल्या गेल्या की ज्या सोन्यानं आणि चांदीनं भरलेल्या होत्या आणि ह्या सगळ्या नावा इंग्लंडकडे पाठवून देण्यात आल्या. प्लासीच्या लढाईत मीर जाफरनं मला नवाब पदावरती बसवा आणि बसवलं तर मी तुम्हाला बक्षिसी देईन म्हणून बक्षिसी दिली आहे. रॉबर्ट क्लाईव्हला ही बक्षिसी देण्यात आलेली आहे. किती बक्षिसी देण्यात आली असेल? टिपिंग किंवा नजराणा हा रॉबर्ट क्लाईव्हला किती देण्यात आला असेल, काही कल्पना आहे? थोडासा कोणी काही गेस करू शकेल? 50,000, 75,000, 1 लाख, 2 लाख, 23 लाख रुपये त्याला नजराणा देण्यात आला. कंपनीच्या ताब्यात काय आलं तर कंपनीच्या ताब्यात बंगाल, ओरिसा आणि बिहार इथला वसुली करायचा हक्क आला. पुढे 1765ला बक्सरची लढाई झाली आणि 1766ला शाह आलम दुसरा यानं कंपनीला दिवाण म्हणूनच नेमून टाकलं. दिवाण म्हणून ज्या वेळेला नेमलं त्यावेळेला बादशाहनं काय सांगितलं, तुम्हाला काय करायचं ते करा, सारा वसुली सगळी तुम्ही करा, नक्त वसुली तुम्ही करा, मला वर्षाला 6 लाख रुपये द्या. 6 लाख रुपयात त्यानं बंगाल, बिहार, बंगाल केवढा मोठा आहे त्यावेळेला सांगतो, बंगाल, आसाम, नागालँड हा सगळा भाग बंगालमध्ये आलेला. बंगाल हा औरंगजेबाचे 32 सुबे आहेत. त्या 32 सुब्यातला सगळ्यात श्रीमंत परगणा किंवा सुबा किंवा कलेक्टरेट जे आहे ते बंगालचं आहे. ज्या 6 लाखासाठी बादशाहनं हे परगणे देऊन टाकलेले आहेत त्याचा 1766 मधला वसूल किती आहे? 2.25 कोटी रुपये. आणि 1770ला ताब्यात हा सगळा भूभाग ताब्यात आल्याबरोबर कंपनीनं स्वतःचे कमावीसदार नेमले, स्वतःचे मामलेदार नेमले, स्वतःची माणसं नेमली कॉन्ट्रॅक्टवरती. सारा वसुली करा, सारा वसुली झालीच पाहिजे. ही गोष्ट आहे 1770ची, ज्या वेळेला बंगालमध्ये दुष्काळ पडला. या दुष्काळात 1 नाही 2 नाही तब्बल 3 कोटी माणसं भारतातली मेली असं सांगितलं जातं. भारतातले काही दुष्काळ खूप मोठे आहेत, त्याच्यातला हा 1770चा दुष्काळ आहे. महाराष्ट्रातला एक 1492चा दुष्काळ आहे, दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणतात. 12 वर्ष
अख्ख्या महाराष्ट्रात एक टिपूस पडलेलं नव्हतं. तो दुष्काळ होता, पण त्याला लाजवेल असा दुष्काळ 1770ला पडला, 1783ला पडला, 1787ला पडला. त्यावेळचे जे एतद्देशीय राजे होते, अगदी निजाम म्हणा, निजामुल मुल्क म्हणा, किंवा मदुराईचे नाईक म्हणा, ह्या सगळे ज्या वेळेला दुष्काळ पडायचा त्यावेळेला प्रजेला हितकारक होतील असे काही निर्णय घ्यायचे. तुम्ही लखनौला कोणी गेलायत का कधी? बडा इमामबारा, छोटा इमामबारा बघितला आहे? बडा इमामबारा, छोटा इमामबारा कशासाठी बांधला गेला? दुष्काळ पडलेला होता, लोकांना पैसे पाहिजे होते आणि लोक दान घ्यायला तयार नव्हते. पैसा देतो, बाजीराव साहेब रमणा भरवायचे, आला ब्राह्मण दे दक्षिणा. त्या काळातला तो वर्ग जो आहे तो फुकट पैसे घ्यायला तयार नव्हता. त्यावेळेला लाडका भाऊ लाडकी बहीण नव्हती. राज्यकर्ते पण वेगळे होते आणि प्रजा पण वेगळी होती. त्या प्रजेला फुकट पैसे नको होते म्हणून त्यानं बांधकाम काढलं आणि बडा इमामबारा आणि छोटा इमामबारा बांधला. मोठे मोठे सरदार तिथे काम करायचे. लोकांच्या समोर पैसे घ्यायला लाज वाटायची म्हणून रात्रीच्या अंधारात येऊन पैसे घेऊन जायचे. अशा ह्याच्यात ती प्रजा त्या राजानं तगवली. पण इथे ही जी मंडळी होती, राज्यकर्ती मंडळी होती, या राज्यकर्ते मंडळी, त्यांचे नोकर, त्यांचे कॉन्ट्रॅक्टदार यांना प्रजेशी काही घेणं देणं नव्हतं. त्याच्यामुळे हा जो शेतसारा 1.5 कोटी रुपये जो शेतसारा मिळत होता तो 6 वर्षात 2.5 कोटीवरती गेला. 6च वर्षात जवळपास शेतसारा डबल झाला. आणि हे फक्त तिथेच झालं असं नाही, सगळीकडे झालं. ब्रिटिशांनी इथल्या ज्या व्यवस्था होत्या, आल्या दिवसापासून त्यांनी इथलं शोषण सुरू केलं. भारतावरती आक्रमणं खूप झाली हो. आधी शक आले, खून आले, नंतर अरब आले, नंतर पठाण आले, मुघल आले आणि ते इथेच बसले. इंग्रजांचं शासन आणि अगदी मुघलांचं शासन घ्या, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मुघलांनी ताजमहाल बांधला, नो डाऊट, ताजमहाल बांधला, भारतात बांधला, मक्का आणि मदिनेला जाऊन नाही बांधला. आलेला परकीय आक्रमकांपैकी सहजगत्या तुम्हाला सगळ्यांना आठवेल असा एक राजा सांगतो. त्याचं नाव आहे कनिष्का. ग्रीकमध्ये त्याला ऑझिमांडियास म्हणतात. त्याच्यावरती एक मोठं सॉनेट आहे. आय मेट अ ट्रॅव्हलर हू केम फ्रॉम एन एन्शंट लँड अँड आय सॉ अ वास्ट अँड I met a traveler who came from an ancient land and he said, I saw 2 vastless legs standing in the sand, and on the pedestals the words were written, my name is Ozymandias. See my mighty empire, ye mighty and disappeared, but nothing remained there except sand and sand, sand and sand. हा कनिष्क कोण आहे? हा कुशाणांचा राजा आहे. हे आलेत कुठून? हे एशिया मायनरमधनं आलेले आलेत आणि इथे स्थायिक झालेत. ह्या कनिष्कनं 4थी बुद्ध धर्म परिषद भरवलेली होती. कुठे भरवली? काश्मीरमध्ये, कारण त्यानं बुद्धाचा धर्म स्वीकारलेला होता. याच्या 2 राजधान्या आहेत. एक पुरुषपूर आहे म्हणजे आत्ताचं पेशावर, आणि दुसरं आहे ते मथुरा. परत कधीतरी मथुरेला गेलात ना राधे राधे करायला, तर त्यावेळेला मथुरा म्युझियममध्ये जा. मथुरा म्युझियममध्ये याचा शीर नसलेला, धडावरती शीर नाही आहे, हा पुतळा तुम्हाला बघायला मिळेल. यानं इथे बघ, मुघलांनी एवढ्या इमारती बांधल्या
स्वतःसाठी मुसोलियम्स बांधली, पण ती सगळी इथे हिंदुस्थानात बांधली. हिंदुस्थानच्या बाहेर मक्का, मदिना आणि सौदी अरेबियात ते गेले नाही, जिथून काही त्यांचे पूर्वज आलेले होते. हा पैसा जो होता तो इथेच राहिला आणि इथेच जिरला. पण जसे युरोपियन व्यापारी इथे आले तसा याचा पैशाचा जायचा मार्ग बदलला. हा पैसा आधी पोर्तुगलला जायला लागला. म्हणजे 1498ला वास्को दी गामा इथे आला. वास्को दी गामा इथे आल्यानंतर वास्को दी गामाने एकंदरीत 3 ट्रिप्स केल्या भारताच्या, आणि त्याच्यानंतर तो परतीच्या 3ऱ्या ट्रिपमध्ये जाताना तो वाटेतच मेला. त्यानं जी पहिली ट्रिप केली ते मसाले विकून त्याच्या कंपनीला किती फायदा झाला असेल? 60 पट फायदा झाला. 60 पट. भारतीय मालाला त्यावेळेला परदेशी एवढा उठाव होता. त्याच्यामुळे 4 कंपन्या युरोपमध्ये होड सुरू झाली की भारतात जाऊन व्यापाराची पहिली मक्ता कोण मिळवतो? डच आले. संपूर्ण कोरोमंडल कोस्ट हा डचांनी घेतला. पोर्तुगीज आले, त्यांनी संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि गोवा घेतला. इंग्रज आले, सुरत, मद्रास, कलकत्ता आणि मुंबई इथे त्यांनी 4 ठाणी स्थापली. या इंग्रजांनी भारतात 3च किल्ले बांधले. उरलेले महाराष्ट्रातले 360 किल्ले त्यांनी उद्ध्वस्त केले. त्यांनी मुंबईचा बॉम्बे कॅसल बांधला, त्यांनी फोर्ट विल्यम्स बांधला कलकत्त्याला, आणि मद्रासचा सेंट जॉन्स हा बांधला. बाकी उरलेले किल्ले त्यांनी इथले नष्ट करायला सत्ता हातात आल्यानंतर त्यांनी नष्ट केले. इंग्रज स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल एवढे काळजी करतायत की ज्या वेळेला रघोजी भोसला नागपूरकर याची ओरिसावरती स्वारी झाली त्यावेळेला इंग्रजांनी एक 3 मैल लांबीचा खंदक खणला. त्याचं नाव आहे मराठा डिच, द मराठा डिच. आणि आजही कलकत्त्यात तुम्हाला तो भाग बघता येतो मराठा डिचचा. आजही तो भाग अस्तित्वात आहे. या सगळ्या याच्यात मराठी सत्ता अगदी सुप्रीम याच्यावरती पोचलेली आहे. 1757ला प्लासीची लढाई झालेली आहे. 1758ला साबाजी शिंदे अटकेचा किल्लेदार म्हणून बसलेला आहे. पण दुर्दैवानं मराठ्यांच्या इतिहासात प्लासीची लढाई झाली याचा उल्लेख कुठे आपल्याला आढळत नाही. पुढे 1761ला पानिपत झालं, मराठे स्वतः गुंतून गेले. 1765ला बक्सरची लढाई झाली, पण बक्सरबद्दल सुद्धा मराठ्यांच्या इतिहासात आपल्याला कुठे आढळत नाही. मी मराठ्यांच्या इतिहासाची जवळपास 20,000 पानं वाचलेली आहेत, पण मला प्लासी आणि बक्सर ह्याचं काही झालं आहे हे मराठ्यांच्या इतिहासात दुर्दैवानं दिसलेलं नाही. मुसलमानी इतिहासात त्यांच्याकडे इंग्रज जात आहेत, फ्रेंच जात आहेत, डच जात आहेत, सगळे जात आहेत. फक्त आम्हाला व्यापारात जकातीमध्ये सूट द्या, व्यापार करायला द्या. आणि बादशाह सांगतोय की ठीक आहे, तू आम्हाला नजराणा दे आणि हे कर. परकीय इथे येतील आणि ते इथे राज्य करू लागतील याची थोडी बहुत कल्पना कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना असावी. म्हणून त्यांनी इंग्रजांनी ज्या वेळेला सांगितलं की आमची नाणी तुमच्या देशात चालवा, त्यावेळेला महाराजांनी तुम्ही व्यापार करा, पण तुम्ही तुमची नाणी नाही चालवायची. तुम्ही हे जे पाठीमागं लिहिलेलं आहे ना, श्री राजा छत्रपती, श्री राजा शिवछत्रपती, हे नाणंच इथे चालवायचं, तुमचं नाणं नाही चालवायचं. उर्वरित भारतात इंग्रजांची नाणी चालायला लागलेली आहेत, डचांची नाणी चालायला लागलेली आहेत, फ्रेंचांची नाणी चालायला लागलेली आहेत.
पण दुर्दैवानं इथल्या एतद्देशीयांना त्याचा कुठेही धोका त्यांना जाणवलेला नाही आहे. एक धोका जाणवला कुणाला? टिपू सुलतानला. टिपूला तो हैदरला, अशिक्षित माणूस आहे हा. हैदर, टिपू शिकलेला आहे पण हैदर अशिक्षित आहे. एक साधा बारगीर असलेला माणूस सुलतान झालेला आहे, त्याला तो धोका जाणवला आहे आणि त्यानं बेंगलोरवरनं मद्रासवरती धावा बोललेला आहे. पुढे ज्या वेळेला कलकत्तेकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना समजावलं त्यावेळेला मुंबईकर इंग्रजांनी पेशव्यांच्याकडे माणूस पाठवला आहे आणि सांगितलं आहे तुम्हाला दक्षिणेतलं राज्य हवं आहे ना, तर ते राज्य घ्यायला आम्ही तुम्हाला मदत करतो, आपण दोघे मिळून टिपूला संपवूया. कुठे छत्रपती होते की ज्यांनी सांगितलं ही दक्षिणांची राहो. 1761 मराठे जे लढलेले आहेत ते हा हिंदुस्थानियांचा आहे, तू अब्दाली, तू बाहेरचा आहेस, आमचं काय आहे ते आम्ही बघून घेऊ. या तत्वासाठी नेमकं त्या तत्वाला काडी लावली ते उत्तर पेशवाईत आणि मराठे इंग्रजांना सामील झाले आणि टिपूला बुडवायला गेले. टिपू त्यावेळेला बुडला नाही. मग त्याच्यानंतर अजून दोन लढाया झाल्या. चौथ्या लढाईत 1799ला टिपूचा इंग्रजांनी खात्मा केला. हा खात्मा केलाय कुणी? हे सगळं करायचं इंग्रजांना गरज का लागतीये, फ्रेंचांना गरज का लागतीये? लक्षात घ्या, 1774ला अमेरिकेसारखी एक वसाहत इंग्रजांच्या हातातनं दूर गेलेली आहे. म्हणजे मला आठवतं राजीव गांधी ज्या वेळेला पहिल्यांदा अमेरिकेला पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा अमेरिकेला गेले होते आणि अमेरिकन सिनेट पुढे त्यांचं भाषण झालेलं होतं. त्यावेळेला त्यांचं पहिलं वाक्य हे होतं, द हिस्ट्री वुड हॅव टेकन अनदर कोर्स हॅड लॉर्ड कॉर्नवॉलिस सरेंडर्ड टू टिपू इन्स्टेड ऑफ वॉशिंग्टन. वॉशिंग्टनला 1774ला शरण जाणारा जो कॉर्नवॉलिस आहे तो 1799ला भारतात आलेला आहे आणि त्यानं टिपूला संपवलेलं आहे. ह्या सगळ्या याच्यात इंग्रजांनी एक सामान्य सूत्र ठेवलेलं आहे की जिथे शक्य होईल तिथे तो प्रदेश जिंका, जिथे शक्य होणार नाही तिथे माघार घ्या. उदाहरणार्थ मराठ्यांच्या बरोबरच्या पहिल्या 2 लढाया आहेत. वडगावचा तळ, दाती तृण धरून शरण येणे, हे 1971लाच दिसलंय असं नाही, तर वडगावच्या लढाईत पण दिसलेलं आहे. मराठी ज्या वेळेला शिरजोर होते ना त्यावेळेला वसईच्या तहात ज्या वेळेला पोर्तुगीज वाट बघत होते की इंग्रज आपल्याला मुंबईवरनं मदत पाठवतील, त्यावेळेला असं म्हणतात की चिमाजी आपण मानाजी पायगुडेला पाठवलेला आहे. आणि हा मानाजी पायगुडे म्हणजे काय आहे? काळा कबिन्न दिप्पाड, 6.25 फूट उंच, 1.25 हात आडवा असा सरदार आहे. तो आत गेला आहे आणि आत जाऊन त्या विजराईला सांगितलेलं आहे ही जी अडकवलेली आहे ना ही शोभेची नाही आहे, ही बाहेर काढली की 10 जणांचं रक्त प्यायल्याशिवाय आत टाकता येत नाही. बऱ्या बोलानं किल्ला अर्धा घटक्यात खाली करायचा, नाहीतर जे काय होईल त्याला तुम्ही जबाबदार असाल. ही जाणीव असणारे मराठे नेमके ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजू हे घेतात त्याच्यात मराठे काकणभर कमी पडलेत. इंग्रजांचा कावा काय आहे हे मराठ्यांना दुर्दैवानं ते स्वतःच्या विरोधात एवढे गुंतलेले आहेत की मराठ्यांना ते लक्षात आलं नाही. 1818ला पेशवाई खालसा झाली. 1757 ते 1818 इन मोजून 60 वर्षाचा पिरियड आहे. आणि ह्या ह्याच्यात इंग्रजांनी संपूर्ण उत्तर हिंदुस्थान, मध्य भारत, नागपूरकर भोसले पहिले, कोल्हापूरकर दुसरे की ज्यांनी तैनाती फौजेचा तह मान्य केला, आणि सगळ्यात शेवटी मराठी.
मग होळकर म्हणा, शिंदे म्हणा, इथले सगळे सरदार म्हणा आणि पेशवाई. त्याच्यामुळे इंग्रजांनी हे लिहून ठेवलेलं आहे की आम्ही भारत मराठ्यांच्याकडनं जिंकून घेतला. मगाशी सरांनी जसं सांगितलं की याच्यावरती मराठ्यांनी दिल्लीचं राजकारण 40 वर्ष केलं. 1806 शाह आलम दुसरा हा मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांच्याकडे पळून जाईस तोपर्यंत 1771 त्या 1806 ही 40 वर्ष दिल्लीवरती हिरव्या चांदताऱ्याच्या बरोबर भगवा जरीपटका लागलेला आहे. आग्र्याच्या किल्ल्यासमोर शिवाजी महाराजांचा पुतळा का आहे? तो तेवढ्यासाठी आहे की आग्रा ही त्या काळात मुघलांची राजधानी होती, नंतर ती दिल्लीला शिफ्ट झालेली आहे. त्या ह्याच्यात इथला कारभार आम्ही केला आहे, मराठ्यांनी केलेला आहे. आणि एकदा का इंग्रजांच्या हातात सत्ता आल्यानंतर इंग्रजांनी इथल्या सगळ्या जमीन महसुलात, शिक्षण पद्धतीत, न्याय पद्धतीत बदल करायला सुरुवात केलेली आहे. आणि हा बदल जाणीवपूर्वक करण्यात आला. कायमधारा पद्धती होती शेतसाऱ्याची की एका जमिनीचा विशिष्ट वसूल किती घ्यायचा, याचं काही सूत्र ठरवून दिलेलं होतं आणि मराठ्यांनी ते पाळलेलं होतं. पण इंग्रजांनी ह्या सगळ्याला काढी लावली, सगळ्या गोष्टी रद्द केल्या. इथले गड, कोट, किल्ले, दुर्ग जेवढे होते ते सगळे नष्ट करून टाकले. जी त्याच्यावरती काम करणारी मंडळी होती, ही काम करणारी मंडळी त्याच्यामुळे बेकार झाली. मराठेशाही गेल्यानंतर इंग्रजांच्या विरुद्ध पहिला उठाव कुठे झाला आहे तर नाशिकला, खानदेशात, बागलाणात झालेला आहे. भिल्लांनी केलेला उठाव आहे तो. 1757ला प्लासीची लढाई झाल्यानंतर संपूर्ण आसाम इंग्रजांच्या ताब्यात आला. आसामच्या गारो हिल्स म्हणजे आत्ताचा नागालँड, गारो हिल्स आणि खासी जमात ह्यांनी त्यावेळेला बंड केलेलं आहे. आसामची राणी आहे गायदनलू, तिनं बंड केलेलं आहे. त्यावेळची जी गॅझेट्स आलेली आहेत त्या गॅझेट्समध्ये या सगळ्या बंडांचा इतिहास लिहिलेला आहे. जवळपास 81 बंड याच्यात नमूद करून ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यातली काही बंड तर 20-20, 30-30 वर्ष चाललेली आहेत. आपल्याकडे उमाजी नायकाचं बंड झालेलं आहे, महाराष्ट्रात कोळ्यांचं बंड झालेलं आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बंड कोणतं आहे तर रामोशांचं बंड आहे. आता हे रामोशी कोण आहेत? हे रामोशी गावाचे रखवालदार आहेत, पण त्यांची रखवालदारीच काढून घेतली आणि उलट त्यांना गुन्हेगारी जमात म्हणून इंग्रजांनी डिक्लेअर केलेलं आहे. कित्येक जमाती त्यावेळेला अशा आहेत की ज्यावेळेला त्यांना गुन्हेगारी जमात म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हे आदिवासी आहेत, कोळी आहेत, गडकरी आहेत. या गडकरींना, कोल्हापूरच्या गडकऱ्यांच्या उठावात तर खुद्द राजे चिमासाहेब त्याच्यात सामील होते असा इंग्रजांना संशय आला आणि त्याच्यामुळे त्यांना पदच्युत करून कराचीला कैदेत नेऊन ठेवलेलं आहे. चिमासाहेबांचा मृत्यूनंतर पुढे कराचीला झालेला आहे. याला पाळेगार आहेत वेल्लोरला, मदुराईमध्ये. वक्कलीग आहेत कर्नाटकात, त्यांचे उठाव झालेले आहेत. संथाल आहेत बिहारमध्ये, संथाली आदिवासी मोठी जमात होती. त्यांनी जवळपास 35 वर्षे इंग्रजांना कडवा विरोध केला, पण दुर्दैवानं याच्यात साधन सामुग्रीत ते खूप कमी पडले आणि त्यांचा हा प्रयत्न व्यर्थ गेला असं नाही, पण त्यांच्या प्रयत्नांना 1947पर्यंतच यश आलं. वसाहतवाद किती वाढला होता याचा मी
उदाहरण देतो आणि थांबतो आणि नंतर स्लाईड शोवरती येतो. 1757 ते 1818 हे झाल्याबरोबर 1840पर्यंत इंग्रजांनी अफगाणिस्तान गिळलेला होता, पंजाब गिळलेला होता, नेपाळ गिळलेला होता. पुढे मलाया म्हणजे आत्ताचा थायलंड, संपूर्ण इंडोनेशिया हा डचांनी गिळला होता. आफ्रिका आणि अमेरिकन खंडातले बहुतांशी देश हे डच, जर्मनी, पोर्तुगाल, फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या ताब्यात होते. इंग्रजांनी त्या काळात 1857पर्यंत 1757 ते 1857 ह्या काळापर्यंत भारताचं किती शोषण केलेलं असावं याचा एक अंदाज शशी थरूरनं स्वतःच्या याच्यात दिलेला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटननं त्यावेळेला भारतातून 48 ट्रिलियन पाऊंड संपत्ती ही भारतातून इंग्लंडला नेली. ह्याचं सगळ्याचं एकच कारण होतं की युरोपमध्ये जो विज्ञानवाद सुरू झालेला होता त्या विज्ञानवादाची कास पकडण्यात त्यावेळचा आमचा एतद्देशीय समाज कमी पडला आणि त्याच्यामुळे 1757ला आपल्याला गुलामगिरीत जायला लागलं. ह्याच्या विरुद्ध आपण कुठे कुठे उठाव झाले ते मी काही स्लाईड्समध्ये तुम्हाला याच्यानंतर दाखवतो. पण शेवटी 1947ला ह्याच्यातून स्वातंत्र्य मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एशियामधल्या पुढच्या 10 वर्षात आशियामध्ये 8 राष्ट्रांना आणि आफ्रिकेत 22 राष्ट्रांना ह्या वसाहतवादी राष्ट्रांपासून मुक्ती मिळाली आणि त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळालं. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचं वैशिष्ट्य काय असेल तर ते हे आहे की आपल्या स्वातंत्र्य संग्रामापासून स्फूर्ती घेत जगातल्या अजूनही जवळपास 41 राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळवायची उर्मी जागृत झाली आणि त्यांनी ते मिळवलं. आपण आता स्लाईड शो बघूया आणि त्याच्यानंतर थांबूया. बोलताना मला स्वर्गीय निनादरावजी बेडेकर यांची खूप आठवण येते. कालच त्यांचा स्मृतिदिन होऊन गेला, 10वा स्मृतिदिन होता. निनाद ज्यावेळेला 150 वर्ष पूर्ण झालेली होती त्यावेळेला मी एक 1857च्या बॅटलफील्डची सहल केली होती. आय वॉज द ओनली ट्रॅव्हल एजंट फ्रॉम होल ऑफ इंडिया टू टेक अ टूर ऑफ बॅटलफील्ड्स ऑफ 1857 आणि त्याला निनादजी आलेले होते. आत्ता हा जो सगळा अभ्यास करतो आहे तो एका प्रोजेक्टचा अभ्यास म्हणून अभ्यास करतो आहे. मला 15 ऑगस्ट 2027ला भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला ज्या वेळेला 80 वर्षे पूर्ण होतील त्यावेळेला मला 1.5 लाख फोटोग्राफ्सचं एक मोठं एक्झिबिशन भारतात भरवायचं आहे आणि ते करण्यासाठी म्हणून मी हा सगळा गेली 10-12 वर्ष एक प्रयत्न करतो आहे. आत्ता माझ्या संग्रहात जवळपास 11,000 फोटो डिजिटल स्वरूपात आलेले आहेत की वेगवेगळ्या त्याच्यातलाच हा एक भाग म्हणून मी शनिवारवाडा गेल्यानंतर हे 1898ला वास्को द गामा ज्या वेळेला आलेला आहे त्यावेळेचं एक तैलचित्र हे कोचीनच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेलं आहे. हे मुघल राजा जहांगीर ह्यानं इंग्रजांना व्यापार करायची सनद जी दिली ती हे मुघल पण महाडॅम्बिस आहेत. पैसे मिळाले की ज्या पाहिजे त्या सनदात ते देत होते. महादजीनं चौथाईची सनद पाहिजे होती त्याच्यासाठी त्यांना तब्बल 4 वर्ष लागली. पण सर टॉमस रोनं जहांगीरच्या दरबारात असलेल्या प्रत्येकाला लाच दिली आणि प्रत्येकानं बादशाहकडे शिफारस केली की नाही हा फिरंगी माणूस चांगला दिसतोय, याला व्यापाराची परवानगी द्या. फोर्ट सेंट विल्यम्स, फोर्ट सेंट जॉर्ज आणि बॉम्बे कॅसल्स हे इंग्रजांनी उभे केलेले किल्ले. हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय लंडनमधलं. ही कंपनी आजही सुरू आहे. गुगलवरती गेलात आणि ईस्ट इंडिया कंपनी म्हणून जर का सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आज ही कंपनी एका तमिळ भारतीयाच्या ताब्यात आहे आणि आजही ती भारतातून इंग्लंडमध्ये नेऊन चहा विकते.
रॉबर्ट क्लाईव्ह, ज्यानं इंग्रजी सत्तेचा पाया भारतात घातला. व्हिक्टोरिया मेमोरियल कलकत्ता हे भारतातलं एक प्रसिद्ध संग्रहालय आहे. ज्याला मॅजेस्टिक असं म्हणता येईल ना, असं हे संग्रहालय आहे. या अख्ख्या संग्रहालयात फक्त एक पूर्णाकृती पुतळा आहे आणि तो म्हणजे या रॉबर्ट क्लाईव्हचा. हा क्लाईव्ह भारतात 2दा गव्हर्नर झाला. हा अतिशय हुशार आहे. हा कारकून म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या कडे कामाला लागलेला आहे आणि कारकुनापासून हा लष्करी सेवेत जाऊन लेफ्टनंट कर्नल होऊन नंतर भारताचा गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर झाला आहे. एकदा नाही 2दा झाला आहे. आणि त्याच्यानंतर हा ज्या वेळेला तिकडे परत गेला आहे त्यावेळेला ह्यानं केलेल्या लाचखोरीबद्दल याची ब्रिटिश पार्लमेंटनं इम्पिचमेंट केलेली आहे, चौकशी केलेली आहे. थोरला पिट हा त्यावेळेला इंग्लंडचा पंतप्रधान आहे. त्यानं याला जी 23 लाख रुपयाची बक्षिसी मिळालेली आहे त्याचं वर्णन फार छोट्या शब्दात केलेलं आहे. त्यानं ह्याच्या क्लाईव्हनं जो पैसा खाल्ला आहे त्याचं वर्णन केलेलं आहे जगातील सगळ्यात मोठी लाचखोरी. पार्लमेंटनं दोघांची चौकशी केली, एक याची केली आणि दुसरी वॉरन हेस्टिंग्सची केली, जो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. या दोघांची चौकशी केलेली आहे आणि दोघांनाही निर्दोष मुक्त केलेलं आहे. कारण दोघांनी स्टँड काय घेतला, आम्ही तर राजाची सत्ताच बळकट करण्यासाठी तिथे हा सगळा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं पार्लमेंटनं त्यांना एक्झॉनरेट केलेलं आहे. हा सिराजुद्दौला अलीवर्दी खान आणि त्याचा नातू सिराज. अलीवर्दी खान जोपर्यंत होता तोपर्यंत त्यानं बादशहानं दिल्लीत काय सनद दिली आहे मी जाणत नाही. बंगालमध्ये माझं राज्य आहे त्याच्यामुळं तुम्ही सनद जे काही घ्यायचं ते माझ्याकडनं घ्यायचं. त्याच्यामुळे इंग्रजांना बादशहानं दिलेली सनद वटवण्यासाठी अलीवर्दी खानच्या मृत्यूची वाट बघायला लागली. ह्याला हा मुर्शिदाबादचा आहे. मीर जाफरची हवेली येई आणि आजही याला दगाबाज दरवाजा, ट्रेटर्स डोअर म्हणून ओळखलं जातं. मीर जाफरनं जी दगाबाजी केली सिराजुद्दौलाबरोबर त्याचं हे प्रतीक आहे. पुढे 9 ऑगस्ट, ह्या 9 ऑगस्टला काकोरीची शताब्दी साजरी होणार आहे. काकोरी कॉन्स्पिरसी, गाडीवरती जो दरोडा टाकण्यात आलेला होता त्या घटनेला 100 वर्षे पूर्ण होतील. त्याच्यात या 5 जणांना ज्यांना फाशावरती दिलेलं आहे त्याच्यात एक मुसलमान आहे. कॅन एनीवन टेल मी हिज नेम? अशफाकुल्ला खान. या अशफाकुल्ला खानचे वडील हे सरकारी कामकाजात होते, सरकारी कर्मचारी होते. कलेक्टरनं त्यांना बोलावलं, अरे तू मुसलमान आहेस, तुझ्याशी आमचं काही वैर नाही आहे, तुला सोड, जा मुलाकडे आणि त्याला सांग माफी माग, आम्ही त्याला जिवंत सोडू. त्याच्या बापानं जे उत्तर दिलेलं आहे ना ते सोन्याच्या अक्षरात लावून ठेवलं पाहिजे. त्याच्या बापानं उत्तर दिलेलं आहे, कलेक्टरला उत्तर दिलेलं आहे. 1757मध्ये प्लासीच्या लढाईत मीर जाफरनं तुम्हाला मदत करून तमाम मुसलमानांना जो काळीमा लावलेला आहे तो काळीमा मी माझा मुलगा देशाला देऊन दूर करून टाकतो आहे. हे त्याच्या बापानं सांगितलेलं, अशफाकुल्लाच्या वडिलांनी सांगितलेलं आहे. मुर्शिदाबादमध्ये आजही या दरवाजाला ट्रेटर्स डोअर म्हणून ओळखतात. हे मीर जाफर आणि क्लाईव्ह. प्लासीला इंग्रजांनी एक मोठा टॉवर बांधलेला आहे. त्या टॉवरच्या शेजारी 1957मध्ये सिराजचा पुतळा पण उभारण्यात आला. हा प्लासीच्या लढाईचा नकाशा. त्याच्यानंतर 1757 ते 1857. 1857च्या मी तुम्हाला शाळेच्या याच्यात घेऊन जातो. 1857ला जे स्वातंत्र्य लढा उभारला त्याच्यात
जशा कमळ आणि चपात्या फिरत होत्या त्याच्याचबरोबर एक भविष्यवाणी पण फिरत होती की या गोऱ्यांचं छत्रछाया, गोऱ्यांचं राज्य इथे फक्त 100 वर्षच राहणार आहे. हे 100वे वर्ष आहे, त्याच्यामुळं आपल्याला ते उलटून टाकलं पाहिजे. त्याच्यात हा संन्यासांचा रिव्होल्ट जो आहे तो 1763 ते 1837 वर्ष चाललेला हा रिव्होल्ट आहे. हा कुठे कुठे गेला तर ढाका, राजाशाही, कूचबिहार ह्या सगळ्या प्रांतात हा हे फिरलेला आहे. हा सगळा भाग जर का तुम्ही बघाल, हा बंगाल आणि आत्ताचा बांगलादेश म्हणजे पूर्वीचा एकसंध बंगाल, कर्जनच्या आधीचा, 1905च्या आधीचा, ह्या सगळ्या याच्यात झालेला आहे. त्याच्यानंतर 1857कडे येऊया. एप्रिल 1857मध्ये पहिली गोळी झाडली गेली. ती कलकत्त्याच्या जवळ कलकत्त्यापासून 27 किलोमीटर लांब असलेल्या बराकपूर कॅन्टोन्मेंटमध्ये मंगल पांडेकडनं. 3 दिवसात मंगल पांडेवरती कोर्ट मार्शल होऊन मंगल पांड्याला फासावरती चढवलेलं आहे. आणि ती बातमी आलेली आहे, महिन्याभरात ती बातमी मेरठला आलेली आहे. 10 मे 1857 हा रविवारचा दिवस आहे. त्या दिवशी त्याच्या 2 दिवस आधी पहिल्या नेटिव्ह इन्फंट्रीनं त्याच्या 85 सैनिकांनी रॉयल एनफील्ड काडतूस वापरायला नकार दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती कोर्ट मार्शल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर तो जो मारो फिरंगिको म्हणून जो आरोळी आली आणि मेरठमधले बहुतांशी इंग्रज अधिकारी मारले गेले. त्याच्यानंतर पुढे स्वातंत्र्यसैनिक मेरठवरनं दिल्लीला आले. बादशाह घाबरलेला होता, बादशाहनं दरवाजा बंद करून घेतला. शेवटी बादशाहची मुलगी झिनतुन्नसा तिनं सांगितलेलं आहे की तुला बादशाह बनवायला लोक आलेले आहेत तर त्यांना सामोरा जा. बादशाहनं पहिलं त्यांना सांगितलं माझ्याकडे पैसे नाही आहेत. सैनिकांनी सांगितलं बादशाह आम्हाला तुझे पैसे नको आहेत, आम्ही तुम्हाला नजराणा द्यायला आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर दिल्ली ताब्यात गेली. त्याच्यानंतर सप्टेंबरपर्यंत दिल्ली स्वातंत्र्य सैनिकांच्या ताब्यात होती. पेशावर, रुडकी, मेरठ, मथुरा, नसिराबाद, इंदोर, सातारा, इटाहा, रुडकी, दिल्ली, हाथरस, ग्वाल्हेर, कोल्हापूर, फतेहगड, आग्रा याच्यात जमखिंडीचं नाव राहिलेलं आहे. महाराष्ट्रात जमखिंडी आहे, जमखिंडीचं नाव एक राहिलेलं आहे याच्यात. मुंबई, झाशी या सगळ्या ठिकाणी हा उद्रेक झाला. म्हणजे हा उद्रेक बघणारे जे गोडसे गुरुजी आहेत, या गोडसे गुरुजींनी ती सगळी हकीकत लिहून ठेवलेली आहे. पण लिहितानासुद्धा ते एवढे घाबरलेले आहेत की त्यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं मी मेल्यानंतर हे प्रसिद्ध करायचं. त्याच्यामुळं माझा प्रवास हा गोडसे भटजी मेल्यानंतर प्रसिद्ध झालेला आहे. गोडसे भटजींनी झाशीच्या राणीला बघितलेलं आहे, ते तिच्याशी ते बोललेले आहेत, त्यांनी सगळे त्यात लिहून ठेवलेले आहेत त्या ह्याच्यात. हे मेरठ कॅन्टोन्मेंट हा सुरू झालेला उठाव. हा उठाव संपल्यानंतर 1858ला ब्रिटिशांनी लाल किल्ल्यात बहादूरशाह जफरवरती खटला भरला. फर्स्ट ट्रायल ऑफ रेड फोर्ट म्हणतात त्याला. त्या ट्रायलनंतर त्याला जी शिक्षा सुनावली की बाबा आम्ही तुला देशाबाहेर पाठवणार, पण त्या मधल्या काळात त्याला परत मेरठलाच आणून ठेवलेलं होतं. हा मेरठचा टाउन हॉल, दिल्लीचा रेड फोर्ट, दिल्ली हे त्यावेळेचे सगळे हे आहेत. हे सगळे फोटो
अतिशय तुम्हाला सहसा कोणत्या पुस्तकात बघायला मिळणार नाहीत. हे काश्मीरी गेट. या काश्मीरी गेटमधनं कॅप्टन निकल्सनच्या फौजांनी दिल्लीमध्ये प्रवेश केला. हे गेट आज रिनोव्हेट करण्यात आलेलं आहे, पण ते फक्त एका बाजूनं. दुसऱ्या बाजूनं आत्ताचा हा जो भाग तुम्हाला दिसतोय ज्याच्यावरती तोफगोळ्याच्या खुणा आहेत, या आजही तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही अनेकदा दिल्लीला जात असाल, दिल्ली दर्शन करत असाल, त्याच्यात या काश्मीरी गेटसमोरून तुम्ही जाता ISBTकडे, इंटरस्टेट बस टर्मिनलकडे जाता, त्यावेळेला काश्मीरी गेट वाटेत लागतं. उतरा, हे बघा आणि नंतर पुढे जा. हे आत्ताचं दिसणारं त्याचं दृश्य आहे. हे एका साईडनं रिनोव्हेट केलेलं आहे ते. हा बारूदखाना दिल्ली युनिव्हर्सिटीच्या परिसरात आहे. याच्यावरती उभं राहून इंग्रज दुर्बिणीतनं लाल किल्ल्यावरती काय चाललं आहे हे बघत होते, कारण त्यावेळेला वाटेत झाडी वगैरे काही नव्हती, सरळ लाल किल्ल्यावरचं हे दिसत होतं. हे दिल्ली युनिव्हर्सिटीमध्येच या बारूदखान्याच्या शेजारी जे इंग्रज सैनिक मारले गेले त्यांच्या स्मरणार्थ केलेलं हे चर्च आहे. हा बहादूरशाह जफर हुमायूनच्या कबरीतनं बाहेर येऊन इंग्रजांना शरण गेलेला आहे. हे रंगूनला काढलेलं त्याचं छायाचित्र. तात्या टोपे सगळ्यात शेवटचा सेनापती, ज्याला मध्य प्रदेशात शिवपुरी येथं फासावरती देण्यात आलं. हे कानपूरमधलं ईस्ट इंडिया कंपनीचं ऑफिस. हे सुभेदारांच्या ताब्यात आहे. सुभेदार इथे प्रभात रोडला 6व्या गल्लीत राहतात. हे आता हा त्यांचा बंगला आहे, त्यावेळेला हे इंग्रजांचं ईस्ट इंडिया कंपनीचं ऑफिस होतं. हे शहीद पार्क 150 वर्षापूर्वी 168 वर्षापूर्वी जवळपास 3000 जणांना एका वडाच्या झाडावरती फासावरती दिलेलं होतं. 1905 मध्ये एका वादळात तो वृक्ष उन्मळला. कानपूरच्या लोकांनी शहीद पार्कमध्ये तो अजूनही तसाच्या तसाच जपून ठेवलेला आहे. बुडा बडगत म्हणतात त्याला. हे ऑल सोल्स चर्च, कानपूरमधलं अतिशय देखणं चर्च, पण हे सगळं इंग्रजांनी स्वतःच्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेलं आहे. हे कानपूरचं शहीद स्थळ. हा नानासाहेब पेशव्यांचा बिठूरमधला वाडा. बाजीरावाचे जे कारभारी आहेत सुभेदार, त्यांनी कानपूर ते बिठूर अशी रेल्वे लाईन बांधलेली होती. ही भारतातली एकमेव प्रायव्हेट रेल्वे आहे आजच्या दिवसात सुद्धा. सुभेदार रेल्वे म्हणतात त्याला. झाशीचा किल्ला. शमकुठी सन 57 में वो तलवार पुरानी थी, खूब लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी. ही झाशीच्या राणीचं आठवणींचा काही. हे गणेश मंदिर. या गणेश मंदिरातच तांब्यांची मनू ही नेवाळकर झालेली होती. या गणेश मंदिरात तिचं लग्न लागलेलं होतं. 1858ला झाशी परत जिंकली गेली, त्यावेळेला या गणेश मंदिराच्या समोरच तिच्या वडिलांना पण फासावरती देण्यात आलं होतं. त्यांचा गुन्हा हा एवढाच होता की ते राणीचे वडील होते. राणीची जी काही संपत्ती होती त्या संपत्तीचा सगळा जाहीर लिलाव करण्यात आला. त्या लिलावासाठी स्थानिक लोकांनी येऊ नये म्हणून त्यांना बंदी घालण्यात आली आणि व्यापारी कलकत्त्यावरनं बोलवण्यात आले. ते सगळे पेपर्स अलाहाबादच्या आर्काइव्हजमध्ये आजही आपल्याला बघायला मिळतात. झाशी, दिल्ली, झाशी आणि लखनौ ही 3 शहरं 1857च्या इतिहासात अशी आहेत की जिथे द लास्ट मॅन लास्ट बुलेट असं जे म्हटलं जातं तशी लढली गेली. प्रत्येक घर आणि घर, दरवाजा आणि दरवाजा, गल्लीन गल्ली ही इंग्रजांच्या समोर लढत होती. आणि ज्या वेळेला नाईलाज झाला त्याच वेळेला
त्यांनी शस्त्र खाली ठेवलं किंवा ते मारले गेले. एकट्या दिल्लीत त्यावेळेला साधारणतः 6 लाख लोक कापले गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो. ह्याचं अगदी सॉफ्ट रूपांतर जर का तुम्हाला बघायचं असेल तर गालिबच्या त्यावेळेच्या गझला वाचा. गालिबनं 1857 बघितलेलं आहे आणि गालिबनं 1857च्या याच्यात अब दिल्ली नहीं रही म्हणून एक गझल लिहिलेली आहे, ती वाचा. म्हणजे इंग्रजांनी केवढा तिथे हाहाकार माचवलेला असेल हे तुम्हाला लक्षात येईल. हे लखनौ रेसिडेन्सी, आलमबाग, त्याच्या समोर जे तुम्हाला हे दिसतंय ना, हे सगळे मानवीय अवशेष आहे. कारण दहशत माजावी म्हणून इंग्रजांनी अंत्यसंस्कार करायला सुद्धा मनाई केलेली होती. झाडावरती प्रेतं 4-4, 5-5 दिवस तशीच लटकून राहिलेली होती. ज्यावेळेला ती सडली त्यावेळी ती खाली पडली आणि गिधाडांनी खाऊन टाकली. एक नानासाहेब पेशव्यांनी कानपूरला सत्तीचौरा घाटावरती कत्तल केली म्हणून इंग्रज इतिहासकार त्यांना नावं ठेवतात. किंवा सिराजुद्दौलानं बीबीघर ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणून 126 इंग्रजांना मारलं म्हणून इंग्रज टाहो फेडतात. त्यांनी ही दृश्य बघितलेली नसतात की त्यांच्या पूर्वजांनी आमच्या इथे काय केलेलं होतं. हे सगळे इंग्रज सेनापती. याच्यात हॅवेलॉक आहे, व्ह्यू रोज आहे, नील्स आहे, बोर आहे. हा नील आणि हॅवेलॉक यांची नावं अंदमानच्या बेटांना दिली होती, ती आत्ता मोदी गव्हर्नमेंटनं बदलली. या अशा प्रकारे फाशी देण्यात येत होतं. आणि सगळ्यात शेवटी हे सगळं थांबवलं ते राणी व्हिक्टोरियानं थांबवलं. तिनं कंपनीची सत्ता काढून घेतली आणि ब्रिटिशकडून भारतावरती आला. 1857 ते 1947 या 90 वर्षातली हकीकत परत केव्हा तरी. धन्यवाद, नमस्कार. महाराजांच्या काळामध्ये आज्ञापत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की वाड्याला उंदीर लागू नयेत, वाळवे लागू नयेत. तर त्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्था तिकडे केलेली आहे. आपण तिकडं नंतर जाणार आहोत. गेले 52 आठवडे ज्या हेरिटेज वॉकमध्ये ज्या विविध वक्त्यांनी मला सहन केलं, तर त्यांनी मनाचा जो मोठेपणा दाखवला, तर त्या सगळ्यांचा सत्कार आता इथं आयोजित केला जातो आहे. त्यांच्यासाठी आवर्जून एक झेप यशाकडे. तुम्ही सर्वांनी संगमनेरकर हॉस्पिटलचं नाव जर ऐकलेलं असेल तर त्याच्या ज्या डॉक्टर गीता विजय शहा या पूर्वाश्रमीच्या आणि नंतर सौ राधा मुकुंद संगमनेरकर या ज्या आहेत, तर त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे झेप यशाकडे. एक खेडेगावातली एक तरुण मुलगी असं ठरवते आपण डॉक्टर व्हायचं, आणि मग लेडी डॉक्टर झाल्यानंतर त्या आजूबाजूच्या सगळ्या गावातल्या स्त्रियांचे प्रश्न कसे सोडवता येतात, काय परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागलं, या सगळ्याचा इतिहास याच्यामध्ये दिलेला आहे. हे पुस्तक आणि एक पेनसेट आणि आपलं क्लब हेरिटेजचं जे बोधचिन्ह आहे ते त्यांना देणार आहोत. माझं नाव चंदन डाबी आणि मी जेव्हा माझा जन्म पुण्यातलाच आहे, मूळ राजस्थानचा आहे. तर मी जेव्हा पुण्यामध्ये फिरत असतो तेव्हा मला असं लक्षात येतं की राजस्थानी कम्युनिटीला मराठी चांगलं येतं, गेले 100 वर्ष ते इथे राहत आहेत, पण त्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहिती नाही आहे किंवा त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही. तर ते बघताना मग मी त्या निमित्तानं माझा स्वतःचा एक यूट्यूब चॅनल चालू केला, महाराज अभिजन नावाने. महा म्हणजे महाराष्ट्र, राज म्हणजे राजस्थान. तर या दोघांचा सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी म्हणून मग तो यूट्यूब चॅनल चालू केला. तर आत्ता मी सध्या काही अभिजन म्हणजे जे समाजाला काहीतरी देत आहेत अशा लोकांचे इंटरव्ह्यूज घेतो आहे की जे अनेक राजस्थानी लोक बघत आहेत. त्याच्यामध्ये अहिल्याबाई होळकर असतील किंवा आगरकर असतील, टिळक असतील, अशा लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने जेव्हा इथली महाराष्ट्रीयन कुटुंब राजस्थान बघायला जातात तेव्हा ते राजे रजवाडे डाळबाटी खाऊन परत येतात. तर राजस्थानचा इतिहास इतका सोपा नाही आहे, तो अतिशय गुंतागुंतीचा आहे. तोही पुढच्या टप्प्यामध्ये
महाराष्ट्रीयन कम्युनिटीला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर ह्याच्यामध्ये प्रेरणास्थान म्हणजे माझे गणेश राऊत सर हे मला लहानपणापासून ओळखतात आणि हेरिटेज क्लबमध्ये मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा अनेक नवीन गोष्टी माझ्यासमोर यायला लागल्या आणि मला असं लक्षात आलं की जर एखाद्या समाजाला त्याचा इतिहास माहीत नसेल तर त्याला भविष्यसुद्धा घडवता येत नाही, तर तो त्याला जरूर माहिती पाहिजे. आणि दुसरं असं महाराष्ट्रीयन लोकांनी मला असं सांगितलं की अरे तुमचं काय घेऊन बसला, आमचेसुद्धा मुलांना आम्ही 15-20 वर्षापूर्वी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकलं आहे, त्यांनासुद्धा हा इतिहास माहिती नाही आहे. तर तू दोन्ही पद्धतीचं काम करतो आहेस, अतिशय चांगलं काम आहे. तर त्या दृष्टीने आज मी माझ्याकडे जी 15 वर्ष जपून ठेवलेली नाणी आहेत ती सरांचा 13 तारखेला वाढदिवस आहे, त्या निमित्तानं त्यांना मी भेट देतो आहे. त्यांनी ह्याचं पुढे काय करायचं ते त्यांनी ठरवायचं आहे. असे विद्यार्थी मिळणं हे शिक्षकाचं भाग्य असतं. शास्त्री हे हाडाचे वक्ते आहेत आणि मी हाडं शिल्लक असलेला वक्ता आहे. तर हा आम्हा दोघांमधला मुख्य फरक आहे. ही नाणी सोन्याची नाही आहेत बरं का, नाहीतर मग ते शिवकालातली शिवरायाने होऊन वाटायचं. चंदन हा खूप चांगला विद्यार्थी आणि मी 10वी झाल्यानंतर लगेच शिकवायला सुरुवात केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना असं वाटायचं की राऊत सर हे चांगले शिक्षक आहेत. तर मी हा त्यांचा गैरसमज कायम ठेवण्यामध्ये बहुतेक आजतागायत यशस्वी झालेलो असावं असा त्याचा अर्थ दिसतोय. तर आता ज्यांचे सत्कार होणार आहेत तर सगळ्यात पहिला सत्कार शास्त्रींचा आज करूयात, कारण शास्त्रींनी ज्या स्फोट तिडकीने हा सगळा विषय मांडला तर शास्त्रींची व्याख्यानं मी गेली कित्येक वर्ष ऐकतोय. तर त्यांनी ज्या पद्धतीनं सगळं काम केलं ते सगळं कौतुकास्पद आहे. तर मी जोशी सरांना अशी विनंती करतो की शास्त्री सरांचा सत्कार त्यांनी करावा. इथे पोटफोडे सर आलेले आहेत. कसबा पेठेमध्ये आपला जो सगळ्यात चांगला अप्रतिम हेरिटेज वॉक झाला आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे खूप सारे परदेशी नोकर न्यायला लागलो. त्यांना केव्हाही फोन केला की ते ताबडतोब लगेच येतात आणि म्हणतात राऊत सर काही काळजी करू नका. तर हे केवळ पोटफोडे सरांचं मोठेपण आहे. कसबा पेठेमध्ये सर सगळ्यात मोठ्या भांड्यांचं जे म्युझियम आहे पर्सनल ते सगळं पोटफोडे सरांनी उभारलेलं आहे. एकदा आपण जाऊयात भेट द्यायला. तर त्या ओंकार बानाई तिथे आलेले आहेत. तर आपल्याला 2 वेळा ज्ञान प्रबोधिनीचं जे सगळी वास्तू वापरायला मिळाली आणि रोह्याचा हेरिटेज वॉक त्यांच्यामुळे घेता आला आणि जे खूप उत्तम शिक्षक आहेत ते ओंकार बानाई सर, ज्यांची आम्हाला नेहमी मदत होते. संतोष राठोड यांचा सत्कार आता करण्यात येत आहे. आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला पुस्तकांच्या दुकानामध्ये ज्यांच्याकडून चहा घेतल्याशिवाय कधी सुटका होत नाही असे अविनाश काळे इथं आहेत. तर अविनाश काळेंनी पहिल्यांदा आनंदाश्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे हेरिटेज वॉक घ्यायला मदत केली आणि गेली कित्येक वर्ष दरवर्षीच आम्ही त्यांच्याकडे हेरिटेज वॉक घेत असतो. तर मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया आता गेल्या वर्षभरामध्ये माझं तुमच्याकडे लक्षच गेलं ना एक्सप्लेन सर. इथे वर्षेला जातं तर गोडसे वर्जिनचे जे वारसदार आहेत तर ते गोडसे सर इथं आलेले आहेत. आम्ही विनोबांच्या गावी गागोद्याला आणि विनोबांचं घर दाखवण्यासाठीच हेरिटेज वॉक घेतला होता. तेव्हा गोडसे सर आले होते. तर अगोदर मेडेकर सरांचा सत्कार हे आपला जो हेरिटेज वॉक झाला त्याच्यामध्ये मेडेकर सरांची आपल्याला मदत झाली. तर या शुभ्रानी आत्ताच 12वीला इतिहासामध्ये 97 मार्क तिला मिळालेले आहेत आणि ती आता ऐतिहासिक पुस्तकांचं प्रूफ रिडिंग करत आहे. ती पुढे इतिहास विषय घेणारे मलाच धक्का बसला सगळं ऐकून. शुभ्राच्या उलटे सुद्धा बेडेकर म्हणून माझ्याच घरी मी एक म्युझियम करायचा विचार आहे. तर त्याची सुरुवात यांच्यामुळे झाली. यांना मला परत धन्यवाद. उमेशला जी सगळी प्रेरणा दिलेली आहे तर मिसेस उमेश पोटे यांचा सत्कार आता होणार आहे. तर मी जोशी सरांची विनंती करतो की 1 मिनटं ॲक्शन रिप्लेचा फोटो काढायचा. हा फोटो ऐतिहासिक फोटो आला पाहिजे. आता हेरिटेज वॉकमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या माणसाचा सत्कार आहे की जो कायम नाही म्हणत असतो. तर आता उमेशचा सत्कार, पण मग उमेशचा फोटो कोण काढेल? हां करा. अमेरिकेतल्या काही गमती सांगत होते. एकदम माझ्या डोक्यात आलं की त्यांना मीना प्रभूंचं पुस्तक दिलं पाहिजे. तर तेही पुस्तक त्यांना भेट देऊन त्यांचा सत्कार होतो. नाही नाही तुझ्याच असते. सिंहगडावरती परदेशी लोक आलेले असताना ओंकारजी
दिली होती. पण माझ्यापेक्षाही खूप गरजू आमच्या कॉलेजमधले स्वच्छतागृहाची सफाई करणारे जे गृहस्थ आहेत त्यांना मी ते घड्याळ, ज्यांनी मला हेरिटेज वॉकचं काम करत असल्याबद्दल मला आणि उमेशला घड्याळ दिलेलं होतं, तर आम्ही त्यांची परवानगी न घेता त्यांनी आम्हाला घड्याळ दिली परदेशातली, म्हणून आम्ही ते त्यांना पुढे पास केले. तर ते कोरपेंना मी अशी विनंती करतो की त्यांचाही सत्कार होतो. त्यांनी परदेशी बनावटीची 2 घड्याळ दिली होती, पण मी म्हटलं गाड्या आपला गाव बरा, ही भारतीय घड्याळ अजूनही वेळ दाखवतात, तर त्यांचाही सत्कार अरुण जोशी सरांचे असते. आणि आता सर्वात शेवटचा जो सत्कार होतो तो अपर्णा कापरे मॅडमचा, की ज्यांनी आम्हा सगळ्यांवरती प्रेम केलं, आम्हाला भरभरून मदत केली, आणि हा सगळा हेरिटेज वॉकचा कार्यक्रम ज्या सगळ्यांमुळे कायम यशस्वी होत आला त्याचा एक प्रातिनिधिक सत्कार म्हणून मॅडमचा सत्कार आता करण्यात येत आहे. त्याच बरोबर 12 वाजता कार्यक्रम संपणार होता, आता 11:50 झालेली आहेत. तर मला त्यांच्या मंदिरात आपल्याला हेरिटेज वॉक घ्यायचं. खुलासा करतो, ह्या सगळ्या नूतनीकरणासाठी 4.5 कोटी रुपये जे खर्च आले, ते 4.5 कोटीतला एकही पैसा शासनाने न देता 4.5 कोटीतले 4.5 कोटी रुपये फक्त ह्या एकाच व्यक्तीने दिलेले आहे, म्हणून हे झालेलं आहे. ते मला म्हणाले ते काही सांगू नका, पण लोकांचा गैरसमज व्हायचा की शासनाने दिले, तसं काही नाही. आणि त्यांनी व्यक्तिगत स्वतःचा एवढा वेळ इथं खर्च केलेला आहे. आणि हे सगळ्या लाईटिंगपासून माईकपर्यंत, आता अगदी आवडत नाही म्हणून मोह आवडत म्हणून सांगतो, काल आम्ही सर, मी आणि उमेश इथं आलो, आम्ही इथे 1 तास थांबलो, त्यांनी माईक टेस्ट करून पाहिले, स्लाईड शो नीट चालतो का नाही ते पाहिलं, इथं जर काही धूळ वगैरे काही नाही ना, ते म्हणाले आमच्या घरी अमेरिकेत 3 महिने घर बंद असलं तरी धूळ नसते. अहो म्हटलं इथं रस्ता आहे, तेच मला सांगत होते. तर त्यामुळे धूळ नाही ना, कम्प्युटर नीट चालू होतोय ना, हे सगळं व्यवस्थित होणार ना, उद्या एवढे लोक येणार ना, असंही त्यांनी मला एक छोटासा प्रश्न विचारला होता. म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका. तर एवढा मोठा उद्योजक एवढ्या टापटिपीमध्ये, एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालतो, म्हणूनच एवढी सगळी मोठी कामं उभी राहतात. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं काय आवडलं तर जे कवितेमध्ये जे सांगितलेलं आहे की देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं, घेणाऱ्याने एक दिवस देणाराचे हातही घ्यावेत. तर मी नेहमी त्यांना भेटलो की त्यांचे हात हातामध्ये घेतो. जर आपल्या हातात काही चुकून आलंच त्यांचं तर जरा बरं आहे. आणि शेवटी काळ्यांनी जो उल्लेख केला इतिहासाचा, तर माझ्यावरती सगळे जे ऋण आहेत ते किशाभाऊ पटवर्धनांचे आहेत. या मंडळाच्या वास्तूमध्ये राहत असताना, इथे वेगवेगळे हेरिटेज वॉक घेत असताना शेवटी अजरामर होणं म्हणजे काय असतं, तर आपण गेल्यानंतर आपला फोटो मंडळामध्ये लागणं. धन्यवाद.